महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, पण मान्सूनची वाटचाल थांबली. पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे. नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यात पावसाचा जोर कायम असला तरी मान्सूनच्या वाटचालीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर मान्सून सध्या एकाच भागात रेंगाळला असून त्याने पुढे प्रगती केलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे, आता पुढे मान्सून कधी सरकेल? सध्या मान्सूनची सीमा गुजरातमधील सुरत, मध्य प्रदेशातील इंदोर, ओडिशातील दाल्तोगंज आणि बिहारमधील मोतीहारी या भागातून जात आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात पुढे सरकेल. तसेच संपूर्ण छत्तीसगड, झारखंड आणि बिहार व्यापून उत्तर प्रदेश व उत्तराखंडपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आता पाहूया महाराष्ट्रातील पावसाची स्थिती. आज विदर्भात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसणार आहे. वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, संपूर्ण मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याची परिस्थितीही तितकीच महत्त्वाची आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाड्यात परभणी वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांतही पावसाच्या सरी सक्रिय राहतील. शनिवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत.